तर या संदर्भात आणखी एक महत्त्वाची बातमी येते। शिर्डीमधून नामकरण आवाराची शिर्डी पोलिसांकडून आता चौकशी सुरू झालेली आहे आणि या संदर्भातली अपडेट नामकरण आवाराची शिर्डी पोलिसांकडून ही चौकशी सुरू आहे। भोंदू खराच्या जवळचा मी कुठलाही व्यवहार केलेला नाहीये असा दावा आवारांनी केलाय। तर मी कुठलाही व्यवहार केलेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि मी खातं उघडायला कधीही आलो नाही, कुठला व्यवहारही मी केलेला नाहीये, तर खातं उघडताना माझी सही सुद्धा नाहीये। नामकरण आवारेनं त्यांची भूमिका मांडली। तर नामकरण आवाराची अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे यांनी तपासादरम्यान ही माहिती दिली आहे। तर भोंदू खराचे शिर्डी राहतासह जिल्ह्यातल्या अनेक पतसंस्थांमध्ये मित्र आहेत, नातेवाईक आहेत आणि त्यांच्या नावानं खाती असल्याची पोलिसांना माहिती मिळालेली। तेव्हा शिर्डी पोलिसांकडून या संदर्भातला तपास आता वेगानं सुरू आहे। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत। कुणाल, नामकरण आवाराची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे, मात्र त्यामध्ये अनेक दावे केलेले आहेत, माझी सही नाहीये, कुठलेही खातं मी उघडण्यासाठी गेलेलं नव्हतं, काय नेमके तपशील आहेत चौकशीतले? शिर्डी पोलिसांकडून भोंदू अशोक खरात त्या प्रकरणाचा तपास वेगाने सुरू असून आता या प्रकरणामध्ये आणखी महत्वाची माहिती समोर आलेली आहे। भोंदू खरातचा जवळचा मानला जाणारा नामकरण आवारे सध्या पोलीस चौकशीच्या फेऱ्यामध्ये सापडला आहेत आणि शिर्डी पोलिसांकडून या नामकरण आवारेची कसून जी चौकशी आहे ती केली जाते आहे। नामकरण आवारे आणि त्याच्या कुटुंबियाच्या नावावर या अशोक खरातनं समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये तब्बल 6 ते 7 खाते उघडल्याचा संशय जो आहे तो पोलिसांना आहेत आणि या आवारेने तशी माहिती देखील शिर्डी पोलिसांना दिलेली आहे। आणि त्याचबरोबर विशेषतः म्हणजे 2021 पासून या खात्यामधून सुमारे 1,20,00,000 रुपयाचे व्यवहार झाल्याची देखील माहिती पोलिसांच्या हाती लागलेली आहे। मात्र या चौकशी दरम्यान नामकरण आवारेने काही गंभीर दावे जे आहेत ते केलेले आहेत। स्वतःचा या व्यवहाराशी काही संबंध नसल्याचं देखील स्पष्ट केलेलं आहे। मी कधीच खाते उघडण्यासाठी गेलो नाही, कोणताही आर्थिक व्यवहार केला नाही आणि खाते उघडताना माझी सही देखील नाही असा दावा आवारेंनी जी पोलिसांना माहिती देताना केलेला आहे। आणि आता या प्रकरणात आणखीनच धक्कादायक बाब म्हणजे भोंदू खरातने शिर्डी राहतात तसेच जिल्ह्यातील विविध पतसंस्थांमध्ये आपले मित्र आणि नातेवाईकांच्या नावावर अशाच प्रकारे अनेक खाते उघडल्याची माहिती जी आहे ती पोलिसांना आता मिळते आहे आणि या सर्व खात्यांद्वारे मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार देखील झाल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केला जात आहे। दरम्यान शेतकऱ्याच्या जमीन फसवणूक प्रकरणाशी आता या आर्थिक व्यवहाराचा संबंध असल्याची देखील शक्यता तपासात बारकाईने बघितली जात आहे। पोलिसांकडून या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू असून आणखी काही काळामध्ये पुढील काळामध्ये धक्कादायक खुलासे होण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे। आणि त्याचबरोबर समता पतसंस्थेत आणखी काही बड्या आणि प्रभावशाली व्यक्तींच्या नावावर देखील या खरातनं खाते उघडल्याचंही समोर येऊ शकतं। त्यामुळे या प्रकरणाचे पडसाद आणखी मोठ्या स्तरावर उमटण्याची जी आहे ती चिन्ह समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। ठीक, कुणाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी आणि निश्चितच या अपडेट्सवर वेळोवेळी चर्चा करूया, आणखी माहिती जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद। कुणाल जमदाडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते। नामकरण आवाराची सध्या पोलिसांकडून ही चौकशी झालेली आहे आणि त्यामध्ये अनेक दावे केलेले आहेत, मात्र पुढच्या काळामध्ये अनेक आर्थिक व्यवहार खरात न केलेले अवैध आर्थिक व्यवहारात ते पुढे येण्याची शक्यता आहे।